नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वाद शमवण्याऐवजी तो आणखी चिघळवला जातोय का आणि त्यामुळं पैलवानांची कारकीर्द धोक्यात आली आहे का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला महेंद्र गायकवाड आज पुण्यात आणखी एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेव्हा आला तेव्हा त्याला सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आणि त्या स्पर्धेमध्ये जे काही घडलं त्यासाठी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। आपल्यासोबत महेंद्र गायकवाड आणि त्याचे सहकारी आहेत। ही स्पर्धा नक्की कोणती आहे आणि काय सांगण्यात आलं तुला? ही आता पुण्यातली 1 नंबरला इथं हिंदू गर्जना केसरी म्हणून आहे। इथं 1 नंबरला बक्षीस थारण 2.5 लाख आणि 2 नंबरला 1.5 लाख आणि असे बक्षीस आहेत। मग आम्हाला आमच्या तालमीतून ह्याने आमंत्रण दिलं आणि मग आता आम्ही सर्व काकापवार तालमीतले सर्व पैलवान आम्ही सर्व मिळून वजने द्यायला आलो। मग मी अजून 1-2 जण आहेत म्हणजे त्यांना म्हणजे हे अर्ज एक दिला की आता सदुसष्ट झालेल्या अहिल्यानगर येथे जी गैरवर्तणूक झाली ती मीच केली असं मला मान्य करायला लावून माझी काही चूक नसताना ही मला मान्य करायला लावली ह्याने आणि मगच स्पर्धेत खेळायला लावणार अशी ह्या अर्जावर लिहिले आणि ही सही करून हे महाराष्ट्र कुस्ती संघात पाठवायचं असं त्यांनी मला तरच खेळू देणार। हे पण टाईप कोणी केलं? त्यांनीच टाईप करून दिलं का तुला? मला मी आता वजन द्यायला आलतो तर ह्या कुस्तीकर संघ त्यावेळी जे काही घडलं तर त्याची माफी तुला आत्ता मागायला सांगते? आता मागायला सांगितलं। काय लिहिलं याच्यामध्ये? ह्यात लिहिले की मी नुकत्याच येते 67 वर्ष अजिंक्य स्पर्धे महाराष्ट्र केसरी स्पर्धे सोलापूर जिल्हा कुस्तीकर संघाकडून खेळत माती विभागातून फायनलला आलतो महाराष्ट्र केसरीला। माझी फायनल लढत पृथ्वीराज मोहोळ सोबत झाली असताना मी 16 सेकंद बाकी असताना कुस्ती सोडून माझ्या गैरसमजुतीमुळे कुस्ती सोडून देण्यात आली आहे। कुस्ती संपल्यानंतर माझ्या पंचांना मोठ्या आवाजात अरेरावी झालेली आहे। ही गैरसमजूक झाली असून त्याबद्दल मी कुस्ती संघाला दिलगिरी व्यक्त करायची आणि मग ह्या कुस्ती स्पर्धेत मला ती खेळू देणार असं करणार। आता हे जेव्हा तुझ्या समोर आलं तेव्हा तू काय निर्णय घेतलाय? आता आमच्या तालमीतल्या मला सर्वांनी की आम्हाला वस्तादने सांगितले की बाबा कुस्तीवर बहिष्कार टाकून आपण त्या स्पर्धेत कोणीच सहभागी होणार नाही। कोणीच होणार नाही। कोण होतं की जे हे असं घेऊन आलं आणि तुला म्हटलं की माफी माग? हे ते नवनाथ गुले म्हणून होते की संदीप बोंडवेने यांनी मला हे अर्ज पाठवला आहे आणि तुला ह्याच्यावर सही करून हे माघारी त्यांना पाठवायचं आहे। म्हणजे आता तू या स्पर्धेत सहभागी होणार नाही। काय त्याचा परिणाम होतो? तुम्ही एवढे मेहनत करता आणि अशा एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्हाला सहभागी होऊ दिलं जात नाही? आता आम्ही आता एवढे मोठे बक्षीस आणि एवढ्या स्पर्धा आता महाराष्ट्रात तर कुठे होत नाहीत आणि असल्या स्पर्धेला जर असे नियमन अटी लावून आम्हाला जर खेळू देत नसतील तर पैलवानकी करायचा फायदा नाही। आणि काय म्हणजे आता हे लहान मुलं आहेत आता ह्यांनी काय करायचं सांगा मला? जर ही कुस्तीला वाव देत नाही हे फक्त राजकारण चालू आहे कुस्तीत, कुस्ती म्हणून काहीच नाही। आता पैलवानावर एवढा अन्याय करत असतील तर काय उपयोग आहे पैलवानकी करून? आता हे सगळं जे काही होतंय तर त्या अंतिम फेरीमधल्या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणजे तुझ्यामध्ये आणि पृथ्वीराज मोहोळमध्ये तो अंतिम सामना झाला आणि शेवटच्या फेरीआधी तो कुस्ती सोडून गेला असं म्हणणं आहे। तर तू का कुस्ती सोडली होती? तुझं त्यावेळी नक्की मत काय होतं? एक तर पहिल्या 3 मिनिटात माझा कास्ट्यूम फाडला होता। मग संदीप बापा मंडवे आत आले आणि म्हणले की बाबा कास्ट्यूम दुसरा मागव आणि आपण त्याला वॉर्निंग देऊ। मग ते झालं। मग सेकंड राऊंडमध्ये मला न समज येता 35 सेकंद राहिले होते त्यात ॲक्टिव्हिटी पिरियड चालू केला आणि 45 सेकंदाहून अधिक असल्याशिवाय ॲक्टिव्हिटी पिरियड चालू करता येत नाही। एक तर ती मला न समज देता चालू केलं आणि त्यात जरा घाईत कुस्ती सुरू केली। घाईत कुस्ती तशीच चालू केली आणि त्यात मी बाहेर गेलो। तर मग मी त्या संदीप बापा मंडवे यांना विचारले की बाबा ॲक्टिव्हिटी पिरियड का चालू केलाय? तर ते म्हणले की तुला बाहेर ढकललेला पॉईंट ॲक्टिव्हिटी पिरियड चालू केला नाही। तुम्ही लाईव्हला बघू शकता की ॲक्टिव्हिटी पिरियड न समज येता चालू झालेला आहे आणि मला तसेच कुस्ती खेळ आमचं ऑब्जेक्शन घेतलं नाही काय नाही आणि आता परत म्हणतात की मी पंचाला अरेरावी केली। पंचांचा माझा काय मी फक्त जाब विचारलाय की ॲक्टिव्हिटी पिरियड का चालू केला आहे, त्या स्पर्धेचा ह्या स्पर्धेशी काय संबंध आहे? पण त्यावेळी जे झालं ॲक्टिव्हिटी पिरियड आधी सुरू केला म्हणजे थोडासा तुला दम घेऊ दिला नाही असं? आणि दमचा विषय नाही, माझं चॅलेंज त्याने हे केलं नाही की बाबा की कॉस्ट्यूम फाडला ते तुझं ऑब्जेक्शन होतं ते त्यांनी स्वीकारलं नाही की बाबा खेळ तसेच असं ढकलून मला अशा आत ढकलून म्हणायचे की बाबा खेळ कुस्ती। कोण करत होते? संदीप बापा मंडवे पंच कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद। कार्याध्यक्ष। हे असं झालं की बाबा तू हारा लागला हार असं म्हणण्यासारखं आहे। तू आता हे जाणीवपूर्वक होत होतं? हो, म्हणजे आम्ही असं विषय झाला की आम्ही आता शिवराज राक्षेवर बी तसाच अन्याय केला। एक तर डाग मारलेली ती चित नव्हतं ती चित दिली
आणि एक परत माझ्यावर असं म्हणजे जाणून बुजून केल्यागत केलंय त्यांनी. मग आता तुम्ही हे सगळेचे पैलवान आहात तर या स्पर्धेमध्ये सहभागी नाही आहेत. नाही नाही होत. मग आता पुढं काय करायचं ठरवलंय तुम्ही? कारण अशा स्पर्धांमध्ये जर तुम्हाला सहभागी नाही होऊ दिलं तर तुमच्या मेहनतीचा उपयोग काय? आता हे जनतेनं ठरवलं पाहिजे की आम्हाला काय करायचं. हे जर असे जर चालू राहिले तर पैलवानकी आपल्या संपण्यात लय उशीर लागायचा नाही. तर महाराष्ट्राची कुस्ती अतिशय उज्ज्वल परंपरा स्वतःमध्ये सामावून आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जे काही सुरू आहे ते या परंपरेला साजेसं नाही. राजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं, परंतु हे राजकारण त्या क्षेत्राच्या गाभ्यावरतीच उठावं हे अतिशय दुर्दैव आहे आणि यामुळं नुकसान होतं आहे ते कुस्तीचंच. कुस्तीमध्ये राजकारण करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.